दोस्तों, हम निकले थे मदीना पैलेस से। ब्लॉग नंबर 1 की शुरुआत हमारी हो रही है। तर हळूहळू आम्ही निघालो, मी माझा रूममेट, आमचा मोठा भाऊ एकच दादा. हळूहळू बोळ्याबोळीत निघालो. जरा ट्रॅफिक होती म्हणून गली गलीने निघावं म्हणलं जरा. हां, 2 शब्द होते. हां, चालू केले रेकॉर्डिंग. आता बघा, येऊन एक मल्टी स्पेशलिस्ट बोळकीतून आला. भारी फक्त जरा बोळीनं कमी न्यायचं होतं. उगं बघ चोदी करता, कारण आमच्या चॅनल्सनं आइस्थेटिक का चोदा ठेवलं आहे. हो का, बकरी आली. बकरीला कापायची वेळ आली ती, पण काय करावं, योगायोगानं वाचली. घेतलं लेफ्ट साईड, हेवी ड्रायव्हर. लेफ्ट साईड कशाला म्हणायला अबे थांब ना. आता बघा सायकलवाला आपली बघ चोदी काय कर. बोल ते जरा मोठ्या मारुतीपाशी गेलं. मोठ्या मारुतीचं घेतलं दर्शन, गाडीवरनंच घेतलं बरं काय. कारण तिथे जायला नाही आम्हाला. आता उशीर होत होता. आता आलं तर. आणि आमचा पहिलाच ब्लॉक, आणि तेवढंच आम्हाला इकडून पोरं 3 ओरडा लागली होती. तिला वाटलं असणार आहे व्हिडिओग्राफर आहेत का काय. अरे त्याला काय माहीत आहे, आता पहिलाच व्हिडिओ काढायला लागलो बाबा. चला खतरनाक. पण आता नवीन चालू केलं आहे आम्ही. आम्हाला तेवढं जमत नाही, पण पावसा पाण्यात दिवसात जरा भारी वाटलं लागलं. बघा ना, या नाला फुल्ल भरमावा लागला. तेवढ्या दिदी आली ती मधात, दिदीला हॉर्न मारलं, दिदी दचकून मागं बघितलं. दिदी इथनं गाडी घातल्यावर कळालं बाबा, लईच खोल पाणी होतं. मग काय, तिथनं गेलो जरा पुढं. आपल्याला घ्यायचे होते पाव, आपलं कॅफे आहे. मग निघालो तर आम्ही आपलं मस्त परभणी. दादा ज्यांना परभणीचे त्यांना कळतील हे रस्ते, बाकीचे लोकांना काय कळणार आहे. छाट असं माझं काही कोणाला. कोणता रोड आहे? आता एक कब्रिस्तान रोड आहे बघा, इथं बाजूला राईट साईडला कब्रिस्तान आहे. कब्रिस्तान पुन्हा असं एवढं पावसाळ्यात हिरवगदड झाले की असं वाटायला लागले कब्रिस्तानमध्ये पण करमायला लागलं. तिथनं गेलो पुढे बघा. आम्हाला पाव घ्यायचे होते, बेकरी जायचं होतं, किसान फूड. आलो तर आता आपल्याला लागते वसमत रोड. परभणीतल्या लोकांना माहीत आहे वसमत रोड, तुम्हाला काय कळणार, तुम्हाला नाही माहीत. गेलं बघा. आणि काय आपलं परभणी ट्राफिक 2-4 सिग्नल पाहिजेत का. आता आलो तर बघा ना, इथपर्यंत यायला किती वेळ आला. आपला भगवा कसा फडकत आहे बघा. नादच करायचं नाही काय, सगळं नसेल, पण भगव्याचा नाद नाही करायचा काय. गेलं तर पाव घ्यायला. व्हिडिओ लय मोठा झाला आपला. मग 11 आहे की, मग 11 मिनिट बोलायला लागते तुला. ब्लॉग आहे ते. एवढं बोलायचं म्हणल्यावर लईच आला किसन फूड घेतली पाव. आता बघा पाव घेतले बघा. जरा बोल रे लवड्या. मग तुला काय म्हणलं होतं, आलो पाव घेतलो, मस्त आपला घोडा काढला. आता घोड्यानं हळूहळू निघालो. छपरी गाडी घेतली आपल्याला, क्रेटा. मस्त उद्धव साहेब आल्यानं भगवे बगले लावले होते. आवाज कमी कर. मग निघालो वसमत रोड. नाही कब्रिस्तान बघा, गार्डनसारखं दिसाले असं खतरनाक. होगा रोहित शर्मासारखं गार्डन में घुमेगा तो मॅच शोधतो का. निघालो टेम्पोच्या मागं हळूहळू. आपल्याला जायचं होतं आता SP ऑफिसच्या पुढं आलो. आता तो म्हणजे मामा भेटतील बघा इथं. मामा भेटतील बघा. मामाला काय नाही, 100-200 फेकून मारायचे असले तर नसता घाण मारून घ्यायची. चला आलो आमचे ड्रायव्हर हेवी सोबत आपल्या महाराज चौकामध्ये. छत्रपती शिवाजी महाराज बघा कसे शोभून दिसत आहेत, फर्स्ट क्लास. इथून हळूहळू दर्शन घेतले आणि निघालो आम्ही सरळ पुण्या मार्गाला निघालो आम्ही. हळूहळू सणानं पिरी जाऊ लागलो. मग चला जाऊ, तुम्हाला रस्ते दाखवतो, कारण बोलायचं काही छाट सुधारणा गेले. चला निघालो आता. मस्त. कोणता रोड आहे? स्टेशन रोडच्या मागे हे मोबाईल शॉप ही रोड आहे ती. मस्त सरळ आम्हाला असं आहे का, स्टेशन रोड आहे. आता इथून निघायचं होतं म्हणा. स्टेशन रोड ना आलं तर मस्त आपलं पुढे. आता कुठं लो काढलायस? ही कुठलं आहे की ते आपलं कृत्रिम घ्यायला जातो तिकडं आहे. पुढचा रे त्या
हा इकडं गव्हाणी चौकात गव्हाणी चौकात आलो बघा आता. गव्हाणी चौकात येत होतं भलतंच ट्रॅफिक काय सांगायचे. लोक बी पावसा पाण्याचे घरात बसायचे तर बाहेर रस्त्याने. आई खालालीत म्हणा. एवढं ट्रॅफिक लयच म्हणजे काय. परभणीत तेवढं सिग्नल पाहिजेत ना. इथं आमचा कॅमेरामॅन धडकणार होता म्हणून. झालं दादा मस्त आपलं कॅफेला जायचं पण याला म्हणलं काढ बा आपला व्हिडिओ आपण बघू ता ट्राय करायला. लोक लागायला लागले छापाय पैसे. आणि आपलं हनुमान मंदिर एवढं सुंदर दिसतात पावसाळ्यात म्हणजे असं भारी वाटतंय. परभणी कट्टा फेमस मस्त शाखा आमच्या शुभम भाऊच्या. घ्यायची होती आपल्याला आता आलं तशी मस्त किराणा भरला थोडा. ते नाही घेतला व्हिडिओ तिथं जरा गर्दी होती. हे दादाने दिली आम्हाला 2,000ची कोथमीर. दादाला 20 रुपयाची म्हणलं की दादा डायरेक्ट 20चे 2,000 सांगते. घेतली कोथमीर दिली दादाला पैसे निघालं पुढं. गांधी चौकात. मस्त गांधी पार्कात आलो. पुढं गांधी पार्क आहे बघा. हे खोकला बिकला आलेला तुम्ही इग्नोर करा. तुम्ही लक्ष देऊ नका. ब्लॉग नाही आवडला तरी इग्नोर करा. कसं आहे नाही हा बघा कसल्या कैऱ्या आहे नुसता खार घाला वर्षभर खात बसा. मंदिर हनुमान मंदिर होतं बघा तिथून निघालं पुढं. एकदम आपले जे बोळाचे रस्ते आहेत बघा मार्केटमध्ये तसले रस्ते आहेत मेन. सगळं लोक गाड्या बिड्या लावतात त्यामुळे छोटे रस्ते राहतात. आलो तर आता महाराज चौकात. अवकातीच्या बाहेरचा विषय पीटर इंग्लंड. अवकातीच्या बाहेरला विषय पीटर इंग्लंड. आपला त्याचा काय दूर तर संबंध नाही आहे. तिथे निघालो तर आम्ही मस्त. घ्यायचं होतं आम्हाला गिरजावरून थोडं सामान पुढं आलं. पण तेवढ्यात खूपच ट्रॅफिक लागलं होतं आम्हाला म्हणून थोडा वेळ. आता बघा ट्रॅफिक तुम्ही काय माणसाने काहून म्हड करायला लागली ट्रॅफिक. तसं नसते भावानं. पहिला आहे समजून घ्या. आम्ही शिकणार की पुढे जाऊन शिकणार आम्ही. आता असलंच बोलणार बडबड. रस्त्याची माहिती द्यायला म्हणा. आता पुढला जरा मस्त व्ह्यूज आले ना मग बघू तर आम्ही जरा बोलबच्चन टाकू. इकडे गेलो तर आता गिरिजा म्हणून आहे बघा साईडला. राईट साईडला कोणाला काय लागलं तिथे कॅपीचं वगैरे सगळं सामान भेटते. कॅपीचं म्हणा तुम्हाला सगळंच भेटते. म्हणजे त्यांचं असं आहे की भाई आलेला माणूस कधी वापस घ्यायला नाही पाहिजे. डिस्पोजल म्हणा प्लॅस्टिक म्हणा काय म्हणायचं ते म्हणा मसाले बिसाले सगळं ठेवतात भाव. तिथून निघाला आपल्याला जायचं आता डेंटल कॉलेजकडं. आपलं डेंटल कॉलेजकडे पण बेकरीला काय हां बेकरीला आपल्याला गोल्डन बेकरीवरून आपल्याला बर्गर बन नाही बन मस्केचे बन आणि सँडविच ब्रेड घ्यायचं होतं. मग तिथून ऑयला इथं कसलं भारी वालता बघा. असलं भारी वाटत होतं. जरा दुःख उतरल्यासारखं वरनं. पाऊस काय थांबत नव्हता. कपडे धुतले की पाऊस येते बघा. मेसेज आला आमच्या ब्लॉगरला. थांबा हां आता कुठं होतं आपण. उपग्रह येते बघा इकडं आपण शनी मंदिराच्या रोडला होतो. तिथून मस्त आलो वरी जिंतूर रोडला येत होतो. मस्त बघा मस्त नर्सरी कशी फुलं दिसू लागले. पावसामुळे त्याला पाणी घालायची गरजच पडत नाही. आलो आणि इथं आहे बघा कारागृह. इथं कधी कोणावरच टाइम येऊ नाही सोडा जायचा. ये काय ब्लॉग बनवत बोट काय कॅमेऱ्याच्या मदत घालाय. बघा कसा भगवा पडकत. महाराणा चौकात आलो. तिथून बघा निघालो आता गोल्डन बेकरीवर सामान घ्यायला. करू घेतलास नाही रे. गोल्डन बेकरी झाकण चुल्या कुठं आहेत मग आपण. काय गोल्डन बेकरी आली ना. गोल्डन बेकरी नाव उलट दिसू लागलं. उलटा होता व्हिडिओ ती उलटा केला. हे भगवा बघा नसतं भगव्याचा नादच करायचं नाही. काय घेतलं आता काय इथून घेतलं बघा मस्त बर्गर बनायची यायला लागले. हिच्याकडून घेतलं सँडविच ब्रेड आणि बनपावची बन. यानं थोडा घेतला. आपल्या आईस्क्रीमचा व्हिडिओ कधी पाण्यात नाही ते खाण्यात यायला लागलो होता. गणपती चौकला निघालो म्हणा. चला गणपती चौकला निघालो. आणि मला सांगा लागले इथं बघ तुम्हाला येत असेल थोडं ऐकू. अजून कॅमेरामॅन मी हे व्हिडिओ मी केला आहे आणि कॉमेंट्री करायला. कॉमेंट्री जमाल पाहिजेत ना. एवढं ते शंभू हे विघ्नहर्ता येते. शंभू विघ्नहर्ता अबे
परभणीत राहणारे लोक म्हणतील येत दाखवायला लागलं आम्हाला, जसं काय जिंदगीत कधी बघितलं नाही, काय म्हट करायला लागलाय. पण आम्हाला परभणीतल्या बाहेरल्या लोकांना जे ते थोडं पहिलाच ब्लॉग आहे भावांनो, लय सिरियस घेऊन नका. त्याच्यानंतर विद्यापीठ इथं मंदिर आहे बघा, चिंतामणी मंदिर, एवढं भारी आहे मंदिर. रोज रात्री आरती होत्या, मस्त सकाळी होत्या, एवढं भारी मंदिर आहे खूपच. निघालो आता आम्ही. काय तिथून गेलो? आम्ही दूध घ्यायला. निघालो दादा, दूध घ्यायला जायचं होतं आम्हाला. डॉन रस्त्यातच चलत होता, डॉनला तोंड हारून मारलं तरी सरकून गेलं. तिथून आलं तर मस्तपैकी झालं सुपर मार्केटपासून पुढे संपत आला. सरांना पिरेलेली आपली. निघालो दूध घ्यायला. गेल्या पावसा पाण्यात जरा वातावरण जरा रोमॅन्टिकच असते सोडा. आपल्यासोबत काय येऊ आपला कटाळे मित्र लोक गाडीवर बघितलं जरा आलो इथं. आलं तिरुपती दूध घेतलं आणि निघालो वापस. घेतल्यावर लगेच निघालो वापस. मग दादा लय स्पीडने येत होते, काय मधात येत होते का काय कळत चला नव्हतं. भेटू. इथंच ब्लॉक सप्लाय आणि भेटू.